आज दुसरा हा प्रयोग झालेला आहे। यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ तुलनाकार डॉक्टर आनंद पाटील साहेब आहेत। महाराष्ट्राचे नामवंत प्रख्यात इतिहास संशोधक डॉक्टर रमेश जाधव सर, त्यांचे शिवचरित्र आता पुढच्या महिन्यातच येतंय। कोल्हापुरातलं हे चांगलं दर्जेदार दुसरं शिवचरित्र आहे। पहिलं कृष्णांचं आणि दुसरं डॉक्टर रमेश जाधव सरांचं येत आहे। दैनिक लोकमतचे माजी संपादक आणि जागृतीकार आता नवीन त्याचं वसंत भोसले सर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव देवणे साहेब आणि महाराष्ट्र दिनमानचे संपादक आणि सर्वेसर्वा विजय चोरमारे सर, खास बारामतीवरून आलेले अमोलजी काटे, सुधीर पानसरे साहेब आणि त्यांचे सहकारी आज या सभागृहामध्ये धाराशिव पासून ते बिदर पर्यंतची अनेक लोक, ईश्वरपूरची लोक आलेले आहेत, लांब लांबून आलेले आहेत, भूमचे आलेले, साताऱ्यावर म्हणजे किरणजींच्यावर प्रेम करणारी ही सगळी महाराष्ट्रातली मंडळी काल आणि आज आलेले आहेत, उद्या सुद्धा येणार आहेत। आणि आपण सर्वांनी या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद दिला। उद्या सुद्धा ज्यांना ज्यांना, कारण परत इथं हे लवकर येणार नाहीये, कारण या कालच्या शो नंतर ज्या ताकदीनं सोशल मीडियात काही लोकांनी लिहिलं, त्याच्यानंतर म्हणजे दुबई पासून, न्यूयॉर्क पासून ते अहमदनगर, अहिल्यानगर, नवी मुंबई, मुंबई अशा ठिकाणावरून खूप ठिकाणी लोक मागणी करत आहेत। त्यामुळे उद्याचा हा शो झाल्यानंतर मला वाटत नाही की वर्षभर तरी इकडे आपल्याला फिरकायला मिळेल। सगळ्यांना तुम्ही सांगा। आणि डॉक्टर रमेश जाधव सर एक 2 मिनिटं आपलं बोलते। सर्व शिवप्रेमी, मी आपला फार वेळ घेत नाही, कारण किरण माने आणि त्यांच्या सहकार्याने जो प्रयोग केला त्याचा मनावर इतका प्रभाव आहे, मेंदूवर इतका प्रभाव आहे, तो फुसला जाऊ नये असं मला वाटतं, तुमच्याही आणि माझ्याही। आणि विशेषतः एक तर त्यांनी मला त्यांचं भावलं म्हणजे की आपल्याबरोबर इतर सगळ्या सहकाऱ्यांचा सन्मान करणं ही किरण वारेंचं त्यासाठी खास अभिमान करतो। बऱ्याच वेळेला प्रमुख माणूस असतो तो बाकीच्यांना थोडंसं निग्लेक्ट करतो, तसा प्रकार झाला नाही। आमचे तरुण मित्र इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ही संधी दिली आणि एकतर आमच्या मनावर यापूर्वी जो शिवाजी उभा केलेला होता चित्रपटांच्या माध्यमातून, ज्यांनी उभा केला त्यांच्या संबंधी मला आदराची भावना आहे। त्यांनी ते काम केलं, लहानपणी आमच्या मनावर ते प्रकार होता, पण तो शिवाजी जो उभा केला ते पुसण्याचं काम किरण मानेंनी केलेलं आहे। त्यामुळे किरण मानेंचं खास कौतुक। कारण आतापर्यंत या प्रकारची मांडणी कोणी केलीच नाही ना। आणि त्याचेही श्रेय मराठा समाजातला एक माणूस अर्जुन कृष्णाजी केळुसकर 1907 मध्ये आपल्या प्रोव्हिडंट फंडावर कर्ज काढून शिवचरित्र लिहितो आणि तेव्हापासून शिवाजी महाराजांना बरेच दिवस आले असं मला वाटतं। यापेक्षा अधिक धन्यवाद, त्यांच्या टीमला धन्यवाद आणि मी आपली रजा घेतो। बोला चौमारी सर, नाही आनंद पाटील सर। सर्व प्रेक्षक वर्ग आणि आपले कलावंत, 4 तारखेला याच व्यासपीठावर माझा सत्कार झाला होता। त्यावेळेला मी एक उल्लेख केला होता की शहाजी राजे म्हणणार नाही मी, वेगळ्या अर्थानं जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांच्यावर लिहायचं भाग्य मला लाभलं आणि त्याला उठावदारपणा या कलावंताने दिला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। मी एकच वाक्य स्पष्ट सांगेन, शेजवलकर नावाचे त्र्यंबक शंकर शेजवलकर
ज्यांना स्वजातीयांनी बहिष्कार घातला होता त्यांचे एक वाक्य माझ्या डोक्यामध्ये घुमत होतं ते असं, मराठ्यांच्या इतिहासामध्ये ब्राह्मणांनी विषवृक्ष लावला हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. ते विष उतरायचं काम तुम्ही जे करत आहात, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशीच प्रेरणा मिळेल एवढीच प्रार्थना करतो आणि माझे इंटरनॅशनल भाषण इथंच थांबवतो. बोला बोला दोन शब्द बोला. शिवाजी महाराजांच्या विषयी आपल्या काय भावना आहेत आपण सर्वजण जाणतात, पण फक्त राज्याभिषेक हा एकच शब्द घेऊन त्यांनी जे उभं केलं आणि तो राज्याभिषेक होत असताना झालेलं त्यावेळेचं राजकारण म्हणा, समाजकारण म्हणा, धर्मकारण म्हणा, अर्थकारण म्हणा, या सर्वाचा पट इतक्या सुंदर पद्धतीनं उभा केला. विशेषतः किरण माने यांचा अभिनय, त्यांचे संवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या भाषेत त्यांनी सांगितलं. त्यामुळे फेसबुक असेल किंवा टेलिप्रिंटर असेल हे सर्व त्याच्यामध्ये आलं आणि ते जे काही मी टोमणे म्हणतो त्याला सांगायचं ते जे होते ते इतके सुंदर होते की एखादा आग्रलेख लिहून सुद्धा ते. त्यामुळे या सर्वांचं अभिनंदन. आणि जेव्हा तुम्ही, मी तर म्हणेन की आपण तितके लोक आलेले आहात, प्रत्येकाने 2 प्रेक्षक उद्या पाठवावे आणि आपण त्यांना उदंड असा भरघोस पाठिंबा द्यावा. या नाटकाचे अनेक प्रयोग व्हावेत आणि किरण आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन. धन्यवाद. या सर्व कलाकारांना त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. खरं तर हा प्रयोग बघितल्यानंतर मी आधीच्या वक्ती बोलले त्याचं काही पुनरुक्ती करत नाही, पण मला असं वाटतं की महापालिका, जिल्हा परिषद सगळे आचारसंहिता संपेपर्यंत आता या एका रंगमंचाच्या चौकटीत बंदिस्त असलेला हा प्रयोग तपोवन मैदानाच्या म्हणजे मैदानावर जाईल आणि त्या महानाट्याची बीज मला या प्रयोगात दिसतात. मोठ्या नाटकाचं वैशिष्ट्य हे असतं की त्याच्यात भविष्यातली अनेक बीजं असतात. तर मला वाटतं हे महानाट्य म्हणून उभं राहील आणि यातले अनेक कलाकार हे येत्या 5 ते 10 वर्षात रंगभूमीवर स्वतंत्र कलाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण होईल याची खात्री या प्रयोगातून मला मिळाली. त्यासाठी तुम्हाला हा प्रयोग भारतात, महाराष्ट्रात आणि जगभरात जाईल अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. इंद्रजीत सावंत ग्रेट. म्हणजे खरं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही राजकारणामध्ये काम करतो, पण एक आगळं वेगळं नातं या संपूर्ण व्यासपीठावर असणाऱ्या सगळ्या मंडळींच्या बरोबर आहे. त्यामध्ये खास करून वसंत भोसले, माझे मित्र विजय चोरमारे, इंद्रजीत सावंत. पुरोगामी चळवळ आम्ही घेऊन जातो, पण तुकारामांच्या पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास आपण मांडला. सगळे प्रेक्षक कोणीही या जागांना हल्लो नाही. आम्ही तर राजकारणी माणसं 5 मिनिटं कुठंच टिकत नाही, पण आम्हाला पण 3 तास ते खेळवून ठेवलं. 6:30 वाजता मला इंग्रजीचा फोन आला आणि मी या ठिकाणी आलो. माझ्यासमोर मेधा आहे. आम्ही सर्व चळवळीमध्ये काम करणारी एकत्र मंडळी आहोत आणि चळवळीला एक दिशा देणारं काम हे तुमचं नाटक करतंय. आणि विजय चोरमारेने जे व्यक्त केले मला म्हणावे माहितीये की याचं रूपांतर 100% कोल्हापुरातच इंद्रजीत महानाट्यामध्ये होईल एवढी शुभेच्छा व्यक्त करतो. तुमचेही खूप आभार. सर्वांना धन्यवाद. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.